पावसामुळे नागरिकांचं जनजीवन विस्कळीत झालेलं आहे, पाहूयात। अहिल्यानगर शहरातील दातरंगी मळ्यामध्ये घरांमध्ये शिरलं पुराचं पाणी। सीना नदीला आलेल्या पुरामुळे दातरंगी मळा परिसरात नागरिकांच्या घरात पाणीच पाणी। परभणी येलदरी धरणाच्या 10 दरवाजांमधून विसर्ग। पूर्णा नदीकाठच्या गावांना प्रशासनाकडून सतर्कतेचा इशारा। पुलावरून पाणी वाहत असल्यानं जिंतूर सेनगाव वाहतूकही बंद। नाशिकमध्ये गोदावरी नदीत कंटेनर वाहून गेला। आरतीसाठी लागणारं साहित्य ठेवण्यासाठीचा कंटेनर वाहून गेला। गोदावरी नदीला पूर आल्यानं नदीने रौद्ररूप धारण केलंय। गंगा आरतीचा पूर्ण नाशिकच्या सटाणा तालुक्यातील मोसम खोऱ्याला पावसाचा तडाखा। वेगवेगळ्या ठिकाणी वादळी वाऱ्यासह झालेल्या मुसळधार पावसानं घरांच्या भिंती कोसळल्या। 3 जणांचा मृत्यू। विजेचे खांब कोसळले। जनजीवन पूर्णतः विस्कळीत। नाशिकमधील गोदावरीच्या पाणी पातळीत वाढ। दुतोंड्या मारुती पाण्यात बुडाला। गोदावरी नदीचं पाणी शहरात शिरण्यास सुरुवात। गंगापूर धरणातून 9,848 क्युसेकने गोदावरी नदीपात्रामध्ये पाणी सोडलं। नाशिक सटाणा या तालुक्यातील मोसम खोऱ्याला पावसाचा तडाखा। वेगवेगळ्या ठिकाणी वादळी वाऱ्यासह झालेल्या मुसळधार पावसानं घरांच्या भिंती कोसळल्या आणि त्यामुळे 3 जणांचा यामध्ये मृत्यू। छत्रपती संभाजीनगरच्या पैठण शहरात जायकवाडी धरणाचं पाणी शिरलं। नागरिकांना सतर्क राहण्याचं आवाहन। सोलापूर ग्रामीणनंतर शहरातही पूरस्थिती। आदिला नदीचं पाणी नागरी वस्तीत शिरायला सुरुवात। स्वराज्य विहार, वैष्णवी हाइट्स, वसंत विहार अशा अनेक परिसरात पावसाचं पाणी। जनजीवन विस्कळीत। धाराशिवच्या कळंब तालुक्यातील संचितपूरचा संपर्क तुटला। महिलेला उपचारासाठी ट्रॅक्टरमधून आणलं। 2 दिवस मुसळधार पाऊस, त्यामुळे संचितपूर गावचा संपर्क पूर्णतः तुटला।